सुंदर तेरा नाम मेरे देवरी, सुंदर तेरा नाम मेरे देवरी, सुंदर तेरा नाम मेरे देवरी, तेरा नाम मेरे देवरी।
कृष्ण तो गोडी आहे अंतरिक्षी घेतो गोडी आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची आहे जोडी भावाची
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा पांडुरंग करून प्रथम श्रीकृष्णाय वयं तुका भासना मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वय श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तुची तुहा परब्रह्म ठेवा पायी संताच्या मस्तक
अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी परम श्रद्धेय परम आदरणीय घाटे गुरुजी यांच्या प्रेरणेनं चालू असलेला हा ज्ञानयज्ञ आणि परमश्रद्धेय परममित्र महाराष्ट्र भूषण कीर्तनाचार्य हरिभक्तीपरायण केशवजी महाराज मुळीक यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालू असलेला हा ज्ञानयज्ञ खूप सुंदर नियोजन आहे. मी मागच्या वर्षी आलो होतो काल्याला. असू द्या, माणसं जरी कमी असली, गाव जरी छोटं असलं तरीही श्रद्धा आहे, भाव आहे आणि गर्दीपेक्षा दर्दी पाहिजे. शुद्ध भाव आहे आणि म्हणून अभंग ही मी आज जो निवडलाय तो जगदवंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत की देवाला काय आवडतं आणि देव आपल्या भक्तासाठी काय करतो हे तुकोबराय या अभंगातून सांगतात. विठ्ठल सुंदर असं नियोजन म्हणण्याचा अर्थ असा की अगदी एवढं छोटस गाव आहे पण एवढे टाळकरी आणि तीही वारकरी पोशाखामध्ये अगदी आनंद वाटला. ही संस्कृती आहे आणि हा परमार्थ आहे, हे टिकलं पाहिजे, टिकलं पाहिजे. लक्षात ठेवा. गोड वाटलं. सिस्टीम ही सुंदर आहे. स्वतः दोघ जण बसून आहेत तिथं, जिथल्या तिथं ऑपरेटिंग आहे. आनंद आहे. मृदंग तर आपण दरवर्षी ऐकतायच. मृदंगरत्न तालमणी आमच्या भागाचं नाही, महाराष्ट्राचं लाडकं मृदंगरत्न हरिभक्तीपरायण तालमणी गणेशजी महाराज जगताप गोड अशा बोटाने अंग अंग डोलायला लावणारं खूप सुंदर. तसेच आमच्या भागाचं दुसरं एक वैभव, महाराष्ट्राची आन बान शान, इंडियन आयडॉल फेम टीव्ही स्टार, गायनाचार्य, स्वराधीश, स्वरालंकार की ज्यांच्या गायनाने माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो असे आमचे हरिभक्तीपरायण लाडके भाचे हरिभक्तीपरायण अविनाथजी महाराज जाधव, माझ्याबरोबर आलेले माऊली महाराज, आधी करून महाराजांचं नाव काय, अमित महाराज, त्यांचाही गोड आवाज आहे, खूप सुंदर गायक आहे. असं सुंदर वातावरण आहे की
दिलेल्या वेळामध्ये या अभंगाचा एक भाव व्यक्त करण्याचा छोटासा मी प्रयत्न करणार आहे. विठ्ठल अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. मनुष्य जीवन जगत असताना माणसाला दोन गोष्टीची गरज आहे. एक आहे प्रेम आणि दुसरं आहे भाव. प्रेम जीवनामध्ये महत्वाचं आहे, भाव जीवनामध्ये महत्वाचा आहे. आपलं प्रेम हे उत्पन्न होत नाही, भावही निर्माण होत नाही. याला कारण काय? की आपण देवाला विसरलो, देवच मानायला तयार नाही. ज्या देवानं आपल्याला जन्म दिला त्या देवाचे आपल्यावर किती उपकार आहेत मला सांगू. या सृष्टीची रचना त्या भगवान परमात्म्याने केली. सृष्टी बनवली, 84 लाख जीव बनवले आणि त्याच्यामध्ये देवाला वाटलं एवढं सगळं बनवलंय पण काहीतरी वेगळं बनवावं, काहीतरी असं वेगळं बनवावं की ज्याला माझा आठवू राहील. म्हणून देवानं मानव बनवला, सगळ्यापेक्षा वेगळा बनवला. सगळ्या प्राण्यापेक्षा मानव प्राणी हा देवानं विचारपूर्वक आणि वेगळा बनवला. बघा सगळ्या प्राण्यापेक्षा माणसाला देवानं 2-4 गोष्टी आगाऊच दिलेत. विचार करा, सांगा मला. जगातले सगळे प्राणी आडवे आहेत, आडवे. माणूस हा प्राणी कसा आहे हो? आहे का नाही उभा? तरी बी उभा राहतोय. दुसरे एक आश्चर्य सांगायचं म्हणजे आडवे असणारे प्राणी सरळ चालतात. पुढचं तुमचं तुम्ही बघून घ्या. देवानं माणसाला भरपूर दिले. देवानं पायाच्या जागी पाय दिले, हाताच्या जागी हात दिले. हा हात इथं स्प्रिंग सारखा सांधा बसवला, हा हात फोल्ड होतोय मध्ये. मला सांगा, हात सरळच ठेवला असता तर मोबाईल कसा घेतला असता? विचार करा ना. कानाच्या जागेला कान दिले, दोन्ही खोबणीच्या मध्ये डोळे बसवले, डोळ्याच्या वरती भोवया बसवले. पावसातून भिजून जर आलो तर मला सांगा, पाणी आपल्या डोळ्यात जातं का? डोक्यावर जर पाणी पडलं तर डायरेक्ट पाणी डोळ्यात जातं का? ते भोवयावरून असं खाली गालावर येत, पण डोळ्यात जात. म्हणजे किती बारकावा देवाने केलाय. हे नाक पण असं दिले सरळ, तोंडाच्या बरोबर वरती नाक दिले देवाने. नाक काय? घाणेंद्रिय. म्हणजे कुठली गोष्ट खायच्या आधी काय करतो आपण? आधी त्याचा वास येतो, वासानं अर्धी चव कळते आणि मग तोंडात टाकतो. बरोबर आहे का? बरे नाक दिले ते दिले, सरळ दिले. मी काय म्हणतो, हे नाक जरा देवानं उलट बसवलं असतं तर, असं उलट. दुपारी झोपले पोरांनी वाळू भरली. देवाचे फार उपकार आहेत आपल्याला. देव मानायला तयार नाही आपण. देवानं अजून एक गोष्ट माणसाला अत्यंत महत्वाची दिली. कुठली? बुद्धी नावाची गोष्ट, ज्ञान नावाची गोष्ट देवानं माणसाला दिली, इतर कुठल्याही प्राण्याला दिली नाही. देवाचं ज्ञान कुणाला आहे? माणसाला होतं. ठीक आहे.
पशु पक्षाला होईल का? बरं मला सांगा, कुत्र कधी कीर्तनाला आले का? आले का? येणार नाही. कीर्तनाला अजिबात येणार नाही. कोण? कुत्र नाही. मंदिराकडे अजिबात सुद्धा फिरकणार नाही. कोण? कुत्र नाही. पंढरपूरला जाणार नाही. कोण? कुत्र नाही जाणार. एकादश म्हणत नाही, सोमवार म्हणत नाही, कुत्र्याचं सांगतो या ध्यानात ठेवा. कुत्र्याला हे ज्ञान नाही. मला सांगा, कोंबडी सारखी पिलं कोण सांभाळलो? आहेत का कोंबडी इथं? कितकी कोंबड्यात ना, कोंबडी सारखी पिलं कोण सांभाळतो? एका कोंबडीला 32 पिलं, पुढं 8, माग 8, डावीकडे 8, उजवीकडे 8, अशी पक फुगून चालती, जणू काय हिटलरची राणी चालली. आणि नुसतं वरडा, सगळी पिलं पका खाली घालून घेत. कोंबडी पोरं चांगलं सांभाळते, पण तुळशीला पाणी घालील कोण? कोण? कोंबडी नाही. तुळशीला पाणी घालणार नाही. कोण? कारण हे ज्ञान नाही. याची देही याच देहानं भजन करता येतं. इतर कोणत्याही देहाला ज्ञान नाही. देवाचे फार मोठे उपकार आहेत, पण आपण देवाला सुद्धा फसवतो. फसवतो पण देवाला. ज्या देवानं दिलंय आपल्याला एवढा अनमोल करोड रुपयाचा देह, त्या देवाला कधी काय चांगलं दिलंय का? किती दिले का चांगलं? कधी सत्यनारायणच्या पूजेला बघा, नाचलेली पानं देवाला, खिडक्या सुपाऱ्या देवाला, न चालणारा पैसा देवाला, फाटक्या नोटा महाराजाला, सगळं देवाला खोटं. एवढंच नाही, देवाला कधी चांगलं दिलं नाही की नाही, देवच मानायला तयार नाही. अजून पण हिरण्यकशिपूच्या पॅनलची माणसं आहेत, देवच नाही म्हणतात. मग महाराज तुम्ही देव आहे म्हणता ना, सांगा तुमचा देव राहतो कुठं? तुमचा देव पाहतो कुठं? तुमचा देव खातो काय? तुमचा देव रडतो कधी? तुमचा देव हसतो कधी? तुमचा देव करतो काय? तुमचा देव घेतो काय? आणि तुमचा देव देतो काय?
प्रश्न ध्यानात ठेवा. पहिला प्रश्न, तुमचा देव राहतो कुठं? सांगा. देव आहे का नाही? बोलत चला, मला बोलल्यावर राग येत. देव आहे का नाही? आहे ना? मग दाखवा. आहे म्हणताय ना? दाखवा. देव आहे तर मग दिसत का नाही? दिसत नाही नसलेलं सगळंच खरं नसतं का? वारा दिसत नाही, वारा नाही का? फुलातला सुगंध दिसत नाही, सुगंध नाही का? नाही सुगंध. लाईट मधला करंट दिसत नाही, करंट नाही का? विश्वास नसला तर बोर्ड घालून बघा. देव दिसत नाही, देव नाही का? मग दाखवा कुठं राहतो. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. शोधून बघ. कसा शोधायचा? दृष्टांत द्यायचा म्हटलं तर व्यवहारातला दृष्टांत देईन. पातेलभर दूध घ्या. काय? दूध. आता मला सांगा, त्या दुधामध्ये तूप कुठं राहतो? बोलत चला, बोलल्यावर राग येतो. इकडे बचत गट. दुधामध्ये तूप कुठं राहतं? दूध नाही मिळत इकडं. दुधामध्ये तूप कुठं राहतं? तूप मला नाही वाटत दुधाची तुमची भेट गाठ होईल. अहो, दुधामध्ये तूप दुधाचंच राहत, मग दिसत कसं नाही? प्रश्न आहे ना. त्याला प्रक्रिया आहे, त्याला काढवावं लागतं, हटवावं लागतं, त्याची साय काढावं लागते, त्याला विरजण घालावं लागतं, विरजण घातल्यानंतर त्याचं दही करावं लागतं, त्याला भुसळण करावं लागतं, त्याचं लोणी काढावं लागतं, ताक बाजूला काढावं लागतं, सार बाजूला काढायचं, लोणी असार बाजूला काढायचं, ते लोणी पुन्हा काढवायचं, आणि ते लोणी कडवून 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 काय होतं? तसंच तसंच आहे. भक्तीचं घुसळण करायचं, संत विचाराचं घुसळण करायचं. घुसळण करून 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 भावरूपी लोणी काढायचं, ते कडवायचं. त्याच्यातून काय निघतं? तूप निघतं, देवरूपी तूप निघतं. याला हरिपाठात एक प्रमाण आहे. मंथुनी नवनीता कैसे घे आनंद,
देव प्राप्त करायचंय, भक्तीचं मंथन करायचंय आणि ते मंथन करून काय प्राप्त होणार आहे? देव प्राप्त होणार आहे. जसं तूप सर्वत्र दुधात राहतं तसा माझा देव सगळीकडे राहतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. देव राहतो कुठं? तर देव सगळीकडे राहतो. देव पाहतो कुठं? दिवा आहे, दिव्याची ज्योत पेटवली, त्या दिव्याची ज्योत कुठं पाहते हो? दिव्याची ज्योत कुठं पाहते? दिव्याची ज्योत सगळीकडे पाहते. जशी दिव्याची ज्योत सगळीकडे पाहते ना, तसा माझा देव सुद्धा सगळीकडे पाहत असतो. माणसं काय काय चोरून चोरून काय काय करतात. देवाला माणसाला वाटतं देवाला काय कळत नाही. अरे तू कुठेही काय कर, देवाची नजर सर्वत्र आहे. देव सगळीकडे पाहतो. काय हो? काय खातो काय तुमचा देव? आमचा देव आहे ना, भक्ताचा अहंकार खात असतो. पुढं तुमचा देव हसतो कधी? हसतो ना, त्याला हसू येतं. देव कधी हसतो? माणसाची खोटं बोलण्याची सवय बघून देवाला हसू येतं. देवाला वाटतं याला माणसाला मीच बनवला आणि माझ्या समोर सुद्धा खोटं बोलतो, म्हणून देव हसतो. आणि देव रडतो कधी? काय का? ज्या ज्या वेळेला संत महात्मे समाधी घेतात त्या वेळेला माझा देव रडत असतो. लक्षात ठेवा. आणि देव काय करतो? काय करतो? ऊपर वाले को नीचे लाता है और नीचे वाले को ऊपर बिठाता है. यही करता है मेरा भगवान. राणा त्याचा रंक होय, रंक त्याचा राणा होय. समर्थाचे म्हणाले तरी राणा त्याचा रंक होय. त्याच्या मनात आलं ना तर तो काय करतो सांगते. तिथं कोणाचं चालत नाही. आले देवाची आमना, आले देवाची आमना,
त्याच्या मनात आलं तो काही करू शकतो. लक्षात ठेवा. मग लय देव तुमचा असं करतो तसं करतो, आपण मानायला तयार नाही ना. आपण सगळं आठवतो, सगळं करतो, सगळं आपल्याला आठवणीत असतं, पण देव मानायला तयार नाही, देवाला आठवायला तयार नाही. तो करायचं तो करतो, त्याच्या मनात आलं ना तो काही करू शकतो. माणसाला सगळं आठवतं पण देव नाही आठवत. काय झालं, एका बाईला त्याच्या नवऱ्यानं नथ केली. नथ, नाकातली नथ हो, 1.25 लाख रुपयाची केली. नथ नथ नाकातली नथ किती रुपयाची केली? 1.25 लाख रुपयाची केली. एवढी भारी केली, एवढी मस्त केली, एवढी मोठी केली. नथ 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 हो, नाकातली नथ एवढी मोठी केली. नथवर धरून चहा प्यावा एवढी केली. आता मला सांगा, एवढी चांगली नथ केली आणि तिनं नाकात घातली आणि पांघरून घेऊन झोपली. बरोबर ना? झोपली असेल का? झोपली असेल. नाकात नथ घातली 1.25 लाख रुपयाची. बाई घरात नाही बसली, बाहेर पडली, शेजारणीकडे गेली. नवऱ्यानं नथ केली, नवऱ्यानं केली, नवऱ्यानं 1.25 लाखाची केली, नवऱ्यानं. तिथून उठली, पुन्हा शेजारच्या घरी गेली. ती बाई शेजारी झोपली होती, तिला झोपेतून उठवलं. म्हटली, तुला काय दिसतंय का नवीन? ती म्हटली, काय नवीन दिसायचंय बाया, ती झोपली होती. अगं नथ केली, नथ 1.25 लाख रुपयाची नथ केली, नवऱ्यानं नथ केली. नथ गावात सांगायला लागली, गल्लीत सांगायला लागली, आजूबाजूला सांगायला लागली, सगळ्या गावात फिरायला लागली. काय केली? नथ केली. नथ 1.25 लाखाची नथ सगळ्या गावात ओरडून ओरडून सांगते. कबीर महाराज बसले होते तिथं. कबीर महाराजांना सांगायला गेली, महाराज नथ नथ केली, नथ 1.25 लाखाची नथ नव्यान केली. कबीर महाराज म्हणाले, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. जिस यार ने नथ दी उसको पुकारे बार बार. आता मराठीत सांगतो, ज्या नवऱ्याने नथ दिली त्याच
त्याचं नाव घ्या तुम्ही. लक्षात ठेवा, देवाला मानायला तयार नाही पण तो काय करतून अकर्तून अन्यथा करतून शक्ती त्याच्यात आहे. काय हो, तुमचा देव देतो म्हणे, तुमचा देव देतो, देतो ना, देतो. आमचा देव द्यायलाच बसला, आमचा देव सर्वस्व देतो. त्यात काय विषय आहे, माणूसही सर्वस्व देतो आणि माणूस देतो सर्वस्व, माणूस देईल सर्वस्व, पण माणूस आपलं पद देत नाही, आपली जागा देत नाही, आपलं स्थान देत नाही. देव सगळं देतो, आपली जागा देतो, स्थान देतो. देव सर्वस्व देतो. माणूस सर्वस्व देईल, आपलं पद नाही देणार. तुम्ही म्हणा, बघा काय करा, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री साहेब तुमची गाडी जरा 8 दिवस द्या फिरायला. लय जवळचा असला म्हणा बाबा नाही बाबा फिर. तुम्ही म्हणा मुख्यमंत्री साहेब तुमचा वर्षा नावाचा बंगला खूप छान आहे हो, राहू का 15 दिवस. लय जवळचा असला तर राहा बाबा. तुम्ही म्हणा मुख्यमंत्री साहेब तुमचं आम्हाला काय नको, तेवढं मुख्यमंत्री पद तेवढं मला द्या. ते म्हणाल बाबा ह्याच्यासाठी तर भांडण चालले, सर्वस्व देईल, आपलं पद देईल का. बरं जाऊ द्या, साधं तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांग. तुमचा एक जीवलग मित्र आहे, जीवच्छ कंठच्छ मित्र आहे, अगदी जवळचा मित्र आहे. तुम्ही त्याच्या लग्नाला गेलाय, खूप जवळचा, खूप जीवलग, आणि तुम्ही गेल्यावर म्हटला काय रे मित्रा, अरे वा रे काय दिसतोस रे तू, काय कपडे शिवले तू, काय ड्रेस आहे तुझा. हे मित्रा, हे थोडा वेळ घालू का रे, घालू. तो नवरदेव असणारा मित्र अंगावरचे कपडे काढतो आणि देतो त्याला, रे घाल मित्रा, अजून लग्नाला 2 तास वेळ आहे, घाल माझा तू जीवलग मित्र आहेस. तुम्ही म्हणा काय रे मित्रा, लग्नाला बूट किती सुंदर आणलेत, एक घालू का रे थोडं वेळ. अरे मित्रा 2 तास अजून वेळ आहे, 2 तास अजून वेळ आहे, घाल. बूट पण दिले घालायला, लक्ष द्या इकडे. तुम्ही म्हणा मित्रा काय रे किती सुंदर घोडा आणलाय रे. जरा वेळ बसू काय, बसू. अरे बस बस, 2 तास वेळ आहे अजून लग्नाला, बस घोड्यावर. आणि तुम्ही म्हणावर मित्रा तुझं मला काय सुद्धा नको, फक्त माणसं उरलं रे घेतली बरं. तुझं काय नको, तुझ्या जागेवर मी उभा राहतो, नाही होई त्याच बुटानं हाणायचं त्याला. मला सांगा, माणूस सर्वस्व देतो पण आपली जागा देत, आपलं पद देत नाही. माझा देव तसा नाही. तुझं आईचा कोण उदाराची राशी, तुझं आईचा कोण उदाराची राशी, तुझं आईचा कोण उदाराची राशी, तुझं आईचा कोण उदाराची राशी. आपुले देशी बदलाचा, आपुले देशी बदला, आपुले देशी बदला, आपुले देशी बदला.
पददासा दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणाला संत नामदेव महाराज पंढरपूरला आपण नामदेव पायरीचं दर्शन घेतो का नाही. ते संत नामदेव महाराज 5 वर्षाचे. आईनं गोणाबाईनं सांगितलं, नामदेवा जा रे, आज दिवाळी आहे, देवाला आपल्या घरी आंघोळीला घेऊन ये. हे बघ, गरम पाणी मी नाहनीत नेऊन ठेवते, तोपर्यंत देवाला घेऊन ये. 5 वर्षाचे नामदेव महाराज दुडू 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 पळत गेले. मंदिरामध्ये गेले, गाभाऱ्यामध्ये गेले, हात जोडले. हे देवा, अरे आईने आंघोळीला बोलवलंय, पाणी काढले, चल लवकर. देव म्हटलं जमणार नाही. म्हणले का? अरे बाबा, पाठीची वेळ आहे, आता पूजेला येतील, काकड्याला येतील, आणि मी जर इथं नसलो केवढा गोंधळ होईल, कसं जमणार आहे. नामदेव महाराज म्हणले, मला माहित नाही. हे बघ, आईनं मला तुला बोलवायला सांगितलंय, मी बोलवायला आलोय. हा, आणि मोकळा जर गेलो आईला मारल मला. आणि चल चल लवकर चल, थंडीनं पाणी गार होते, आमच्या काही मोकळी नाही, सारखं पाणी तापवाय तुला. उरक. कसं मी जर इथून गेलो, इथं कोणी दिसलं नाही तर कसं होईल. नामदेव महाराज म्हणजे असं करता का? म्हणजे काय, तू माझ्या घरी आंघोळीला जा, आणि तू आंघोळीवरून येईपर्यंत तुझ्या जागेवर मी उभा राहतो, मला कळणार नाही. जगाच्या मालकानं त्या पांडुरंगानं विटेवरनं खाली उडी मारली आणि 5 वर्षाच्या नामदेव महाराजांना कमरेमध्ये असं धरलं आणि उचलून आपल्या जागेवर, आपल्या स्थानावर, आपल्या पदावर उभा केलं, त्या विटेवर उभा केलं. सांगितलं, नामदेवा, आंघोळ करून येईपर्यंत शांत उभा राहा बाबा. आता पूजेला येतील, कडक कडक पाणी अंगावत्यात, बोंबलायचं नाही. पेडा तोंडाला लावला तर जीभ बाहेर काढू नको, लय हानत्याल. नामदेव महाराज देवाच्या जागेवर उभा. आपुलेचे देशे पददासा. लक्षात ठेवा, तो भगवान परमात्मा सर्वस्व देतो, देतो, पण त्याचा कायदा आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. तो घेतो आणि मग देतो. आता देव घेतो, देव घेतो, देव घेतो, आणि घेतल्याशिवाय देत नाही. मग काय घेतो देव? कोंबड घेतो, बकर घेतो, काय घेतो काय? लक्षात ठेवा, तो भगवान परमात्मा कोंबड घेतो का, बकर घेतो? हे माणसानं पाडलेले. मला सांगा, देवाला कोंबड बकर लागत नाही, लागत, आणि देव सुद्धा अंगात येत नाही. आणि देव अंगात यायला काय एवढा देव स्वस्त आहे का? स्वस्त आहे? जावा आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे, बघा, तुम्हाला तिथं असे साधू भेटतील, 12 वर्ष झाडाला टांगून घेतलेले आहे. देव भेटावा म्हणून अजून नाही भेटला. 12 वर्ष पाण्यात उभे आहेत, अजून नाही भेटला. काही साधू 12 वर्ष एका पायावर आहेत. काही साधूंचा 12 वर्ष झालं हात वरच आहे, खालीच नाही होत.
अजूनही देव बी नाही भेटला. लक्षात ठेवा, एवढा स्वस्त आहे देव. 28 वर्ष झालं मी कीर्तन करतोय, अजून माझ्या स्वप्नात सुद्धा आला नाही. देव अंगात येतो. 8 दिवस आंघोळ करत नाही, देव अंगात येतो. सोपं आहे. देव जर घुमायला लागला तर साधा घुमत नाही. बघा की देव जर अंगात आला, जर देव अंगात आला, नवरा शेजारी बसलेला असतो. नवरा लगेच म्हणतो, आई. आता तुझी आई आहे होईल, ती बी म्हणती बोल मला. अरे मायली करू. अहो आमच्या इथे तर 7-8 देव असायचे घुमायला लागलं. जी उड्या मारत होत देव. हो, लिंबाला पाला ठेवला नाही त्यांनी. सगळ्या रस्त्यानं देव पळत होत. ह्यांची दिडी मेन चौकात आली. माणसं बघितले तर लई देव उड्या हाणायला लागले. झालं काय, एका देवाचं पायातलं पैंजणच गर्दीत पडलं. आता देव खाली बघून नाचायला लागला. ते काय झालं, नवरा मागत होता, नवऱ्याला उचलून घातलं खिशात. देवाला माहितच नाही नवऱ्याला उचललं. देव खाली बघून उड्या हाणायला लागला. माणसं म्हणायची देवा चला पुढं. देव उड्या हाणतच म्हणायचं, खाली काय पडलंय बाबा, खाली काय पडलंय बाबा, खाली काय पडलंय बाबा. नवरा पुढं आला, कानात मारला, उचलून घेतलंय चला. देव अंगात येत नसतो. आता मी पुढचं जे काय वाक्य बोलणार आहे ना, ते जरा मनपूर्वक आहे. देव माणसाच्या अंगात येत नसतो, देव माणसाच्या अंगातच आहे. देव माणसाच्या अंगात येत नाही. अरे देव माणसातच आहे. माणसातला देव शोधा. सर्व घटी राम सूर्यप्रकाश देवाला सोनं लागत नाही, कोंड लागत नाही, बकरं लागत नाही, देवाला पैसा लागत नाही, देवाला काही लागत नाही. पण देव घेतल्याशिवाय पण काही देत नाही. मग देव घेतो, देव घेतो, घेतल्याशिवाय देव देत नाही. सोनं लागत नाही, पैसा नाही, काहीच देवाला लागत नाही. मग देव घेतो तरी काय? अंतरीची घेतो
घेतो, घेतल्याशिवाय देतो. काय घेतो तर अंतरीची घेतो गोडी. तो अंतरीची गोडी घेतो. अंतरीची म्हणजे नेमकी कुठली? अंतकरणातली. बरं, आम्ही तर ऐकलंय अंतकरणाचे 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग आता नेमकी देव गोडी घेतो कशाची? मनाची गोडी घेतो म्हणावं तर मन चंचल आहे, मन चपळ आहे, मन धावणार आहे, मन स्थिर नाही. मन आहे का स्थिर? मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर. किती हाकल हाकला हिरियत पिकावर. येत पिकावर किती हाकला हाकला उभ्या पिकातल ढोर. मन वडाय वडाय. मन स्थिर नाही. लक्षात ठेवा, मन कसं आहे? मी नेहमी सांगतो आणि मला आवडतं ते मी सांगत असतो. आणि खूप सुंदर एक भावगीत आहे. तुम्हाला आशाताई माहित आहेत ना? आशाताई भोसले. आशाताई भोसले माहित आहेत का? मुख्यमंत्री आहेत ना? कोण? गायिका आहेत ना? हा, बरोबर, गायिका आहेत. त्यांचं एक सुंदर असं भावगीत आहे. एवढं सुंदर आहे, मी ते भावगीत कमीत कमी 2 दिवसात एकदा तरी ऐकतोच आहे. खूप सुंदर आणि एवढी रचना सुंदर आहे. ते मनावर पूर्ण भावगीत आहे. तुम्ही बारकाई नाही का? एवढे शब्द एवढे सुंदर आहेत, एवढी रचना सुंदर आहे. मला त्याचं एक कडवं म्हणतो मी. माझी या मना जरा थांबना, माझी या मना पाऊले तुझ्या तुझे धावने अन्मला वेदना. माझी या मना, माझी या मना जरा बोलना, ओळखू कसे एकटीने मी सोबती चपळ्या मनाची गोडी देव घेऊ शकत नाही. बुद्धीची गोडी, बुद्धी ही स्थिर नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालटे रंग धरू जाता संगतवत होय बालक. बुद्धी स्थिर नाही, बुद्धी सारा बाजूला. बरं, अहंकार तर देवाला आवडतच नाही. मग अंतकरणाचा 4था भाग जो चित्त आहे, हे चित्त मृदू आहे, मऊ आहे आणि या चित्तामध्ये प्रेमाची उपलब्धी आहे. चित्त हे लवकर द्रवणार आहे, त्याच्यात प्रेम निर्माण होत असतं. म्हणून प्रत्येक माणूस देवाकडे येणार आहे ना,
त्या देवाकडे जाणाऱ्या माणसाचं देव काही बघत नाही. त्यानं किती कपडे चांगले घातले, सोनं किती आहे, घरदार कसे, त्याचं चित्त पाहतो. चित्त मोहियाले नंदाच्या नंदने तुका म्हणेने गरुड तुझे सावळे रूपडे सुरते चित्ताचे चैतन्य चोरले माझे चैतन्य चोरले हरिने माझे हरले चित्त भारवित्त विसरले. तो चित्त चोरतो, चित्त चोरणारा चित्त चोर आहे. हा, कारण चित्तात प्रेम असतं, त्या प्रेमाची गोडी त्याला चाकायची असते. लक्षात घ्या, माणूस देवासमोर उभा राहिला ना, देव त्या माणसाचं चित्त पाहतो. चित्तात काय आहे ऐका पुढे. ज्याच्या चित्तामध्ये पैसा आहे ना, ते चित्त नाही, ती बँक आहे. ज्याच्या चित्तामध्ये गाई म्हशी आहे, ते चित्त नाही, तो गोटा आहे, गोटा. ज्याच्या चित्तामध्ये राजकारण, ते चित्त नाही, ते लोकसभा विधानसभा आहे. ज्याच्या चित्तामध्ये बायका मुलं आहेत, ते चित्त नाही, ते घर आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये देव आहे, ते चित्त नाही, ते मंदिर आहे, मंदिर. देव माणसाचं चित्त पाहत आणि चित्तातलं प्रेम त्या प्रेमाची गोडी चाकतो. हा, मला सांगा, प्रेम पाहिजे देवाला. शबरी आहे शबरी. मातंग ऋषीने सांगितलं तर बाई, तुझ्या जीवनामध्ये तुला कधीतरी राम भेटतील, पण कधी भेटतील तारीख नाही, वार नाही, नक्षत्र नाही, दिवस नाही, काय सांगितलं, कधीतरी भेटतील. रोज भजन करायची, रोज जायची जंगलामध्ये, बोरं तोडायची, टोपलीत टाकायची. कशी टाकायची? चाखायची आणि मग टाकायची. गोड गोड बोरं ठेवायची टोपलीत, तुरट आंबट द्यायची टाकून. प्रभू राम आइये, राजा राम आइये, मीठे शबरी के वेद तुम गाइए. श्री राम आइये, प्रभु राम आइये, मीठे शबरी के वेद तुम गाइए. भजन करायचे. श्री राम जय राम, जय जय राम. 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 भजन करायचं नाही, एवढंच नाही, रांगोळी काढायची, सडा टाकायची, आणि रस्त्यावर वाट पाहायची. वाट पाहायची, पूजेचं ताट तयार करायची, चंदन त्याच्यामध्ये ठेवायची, आणि फुलं कळ्या हार बनवायला शबरी आणायची, आणि तिचा भाव ती व्यक्त करत होती. काय म्हणत होती? जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा.
प्रभूचे पाय घेतले, बसायला आसन दिलं आणि बोराची टोपली पुढे केली. त्यावेळी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांनी शबरीकडे नाही पाहिलं, शबरीच्या अंतःकरणातलं चित्त आहे त्या चित्तातलं प्रेम पाहिलं. चित्तातलं प्रेम आहे त्या प्रेमाची गोडी चाकली. तो घेतो अंतरीची गोडी. कुठली प्रेमाची गोडी? त्याला प्रेम पाहिजे, पण त्याचाच दुष्काळ पडलाय. त्याला तेवढंच मिळत नाही. आपण देवावर प्रेम करतो, पण दिखाऊ प्रेम आहे आपलं. वरवरचं प्रेम, दाखवायचं प्रेम आहे आपलं. काय काय माणसं दाखवाय करता भक्ती करतात, दिखाव्यासाठी. नुसता दिखावा देवाला आवडत नाही. वरवरचं प्रेम देवाला काय? सासू मेली, सून रडती आणि मनात तर म्हणत असत, बरं खपली थिरडी यार. लक्षात ठेवा, वरवरचं प्रेम देवाला काय आवडत. ज्योत से ज्योत लगाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. देवाला प्रेम आवडतं तेवढं प्रेम द्या. खोटं प्रेम देवाला आवडत नाही. म्हणून त्या प्रेमाला काय पाहिजे? जोड भावाची पाहिजे. पाहे जोडी भावाची. लक्षात ठेवा, जोडी म्हणजे ठेवा, साठवून. भावाचा ठेवा पाहिजे. कुठल्या भावाचा? चुलत भावाचा, मावस भावाचा, सावत्र भावाचा. कुठला भाव? इथं तो भाव घ्यायचा नाही. काही गोष्टी लक्षार्थानं कळतात, काही गोष्टी वाच्यार्थानं कळतात. आणि लक्षार्थ वाच्यार्थ कळायला पाहिजे बरं का. लक्षार्थ वाच्यार्थ कळायला पाहिजे. सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, आता सुनबाई पापड घे आणि भाजीत बस.
सुनेने पापड घेतले आणि भाजीच्या शेतात जाऊन बसले. कधी पापड भाजतील सांगा. आता मला काय म्हणायचंय, सुनाच्या काय लक्षात आलं पाहिजे. सासून सांगितले पापड घे आणि भाजीत बस, म्हणजे पापड घे भाजीत बस म्हणजे चुलीवर पापड भाज का भाजीच्या वावरात जाऊन बस. लय अवघडे, लक्षात तर कळलं पाहिजे. एक जण तर डॉक्टर कडे पळतच आला. लवकर बघा काय झालं. काय नाही, मला विंचू चावलाय. विंचू चावला, बस बस बस. काय झालं, विंचू चावला. कुठं चावला, सुताराच्या गोळात चावला. डॉक्टर म्हणले अहो पण तुम्हाला विंचू चावलाय कुठं. सुताराच्या गोळात चावलाय. डॉक्टर म्हणले अहो ठीक आहे पण तुम्हाला चावलाय कुठं विंचू. डॉक्टर सुताराच्या गोळात चावलाय. आता मला सांगा, डॉक्टर कडे आले, डॉक्टर समोर आहे, डॉक्टर विचारतात तुला विंचू चावलाय कुठं, म्हणजे त्याच्या लक्षात काय आलं पाहिजे तुझ्या अंगाला कुठं चावलाय बाबा, हाताला चावलाय, पायाला चावलाय, गुडघ्याला चावलाय, कुठं चावलाय तुझा विंचू, हे लक्षात आलं पाहिजे की नाही. लक्षात तर कळायला पाहिजे की नाही. का स्वतःच्या गोळात चावलाय, घे औषधात लावून येऊन गोळात भरशील. अक्षर अक्षर कळायला पाहिजे. लय अवघड आहे. म्हणून पाहे जोडी भावाची, भाव इथे तो थोरला भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, सावत्र भाऊ, तो घरीच ठेवा, इकडे आणू नका. भाव कुठला, भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे श्रद्धा, भाव म्हणजे विश्वास. देवावर विश्वास पाहिजे, देवावर श्रद्धा पाहिजे. कारण भाव के वश में है भगवान, भाव नहीं तो मंदिरों में पत्थर है भगवान, भाव हुआ तो पाषाणों में प्रकट हुए भगवान. भाव के वश में है भगवान, भाव के वश में. म्हणून देवावर प्रेम करा, देवावर श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा. तो देव तुम्हाला कुठं असेल तिथं भेटायला येतो. तुम्ही कुठंही असाल, जिथं असाल तिथं तुम्हाला तो भेटतोच. फक्त त्याला आवडीनं आळवा, प्रेमानं बोलवा, तसा भाव त्याच्यावर ठेवा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, नक्की येईल. राधा जंगलामध्ये आहे आणि मीराबाई राजवाड्यात आहे. राधा वृंदावनामध्ये आहे. वृंदावनामध्ये त्याची वाट पाहते, काट्यातून फिरते, पायामध्ये काठी मोडलेली आहे, अंगाला काठी उरगडलेली आहे. देव सहजासहजी नाही आलं. तेवढा विश्वास पाहिजे. रो रो नैन गवाए, सजना आए, सजना उमरिया जाए, सजना सजना. का करू सजने आए ना पावन, तड़पत बिति मोर
मीराबाई भोजन करायची, कृष्ण मूर्ती पुढे दिवस दिवस रात्र बसायची, त्याला आळवायची, प्रेमानं बोलवायची, विश्वास होता तो येईल म्हणून, आणि तो यायचा आणि मीराबाईचं भजन ऐकत मंडी घालून खाली बसायचा. एकीला घरी भेटत होता, एकीला जंगलात भेटत होता, कारण मीराबाईचंही प्रेम तसंच होतं, राधेचंही प्रेम तसंच होतं, तसाच भाव होता. म्हणून एक राधा एक प्रेम दिवा प्रेम आवडतं, त्याला भाव आवडतो, तसा त्याच्यावर विश्वास ठेवा. तो आपला सोयरा होतो आणि आपली सोय लावतो. देवा दिनाचा तो सोयरा आपल्या सोयी लावतो. तशी श्रद्धा पाहिजे, तसा विश्वास पाहिजे. प्रत्येक संताच्या घरी देव राबला का नाही? देव सगळ्या संतांची कामं केली का नाही हो देवाने? काय दिलं संतांनी? काय दिलं देवाला? फक्त प्रेम आणि विश्वास होता, भाव होता. म्हणून सगळा आपण बघून घ्या. उंच नीचे काही तिष्ठे भाव बघतो. दाशी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी, शरमरमू लागे कबीराच्या मागे, सजन कसाया माळ्या सावत्यास काय पगार.
हाय पगार. अर्जुनाची घोडी धुतली, हाय पगार. लक्षात घ्या, संतांनी फक्त आणि फक्त प्रेम देवावर केलं आणि भाव ठेवला. म्हणून देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठोबार अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा नागेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा नागेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा हे माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा माऊली ज्ञानराज अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. खऱ्या अर्थानं आपण आत्ताच्या अभंगात प्रवेश केला आहे.